वाव वाव, कुणी काढलं रे? मोकळी पण आहे थोडीशी. मागची मक्की जी होती ना ती खूपच दाट होती, त्याच्यामुळे तो जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला आता सकाळीच 9 वाजलेत. मम्मी पप्पा आणि सुरेश शेतामध्ये गेला आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल की आपलं मक्की खुडायचं काम चालू आहे. एक तुकडा आपलं पूर्ण कंप्लीट झालं होतं. आज दुसरं तुकडं आहे. सुरान ते गेलेत मम्मी पप्पान ते. आणि आपण आता बघा इथं लताबाईने टिफिन तयार करून ठेवला आहे. सो आता त्यांना आपण टिफिन घेऊन जाणार आणि आपण पण आता मक्की तोडायला जाऊयात. कारण दुसरं तुकडं आपलं बाकी आहे. एक तुकडं झालेलं आहे आपलं, पूर्ण खोडून गेलेलं आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पूर्ण बघितलं असेल की कशा प्रकारे मक्की आपण खुडलेली आहे. सो चला आता निघूयात आपण. डबांती घेऊन जाऊत मम्मी पप्पा त्यांना. गाईज इकडं बघा मुलं आहे. आपल्या घराच्या शेजारीच मध होतं. हे बघा मध काढून घेऊन आले. वा, हे बघा या साईडला बघा. कुणी काढलं रे? हे बघा गाईज इथं किती मासे आहेत. हे एवढं काट्यामध्ये घुसले होते बघा. हे नको रे चावती ना बरं का. हे बघा गाईस किती मासे आहेत तिथं. आयशा एकदम मस्त मस्त मध्ये. हे बघा खाणार आहे. कांदा आहे का? कांदा आहे. चालते नाही खा तुम्ही थोडंसं घे तुम्ही. हे बघा गाईस एकदम वाव वाव, लय भारी मजा रे. मस्त. चला खा तुम्ही बागी चला. हे बघा गाईस मस्त मध काढलंय. चला चला गाईज शेतामध्ये आलो आपण. टिफिन घेऊन आलो. मम्मी पप्पा आणि सुरा तर आहे शेतामध्ये. आता थोड्या वेळापूर्वी ना तुम्ही बघितलं असेल मध काढलं. इतकं छान मध होतं ना. एकदम म्हणजे प्युअर मध, गावरान असतं ना ते. एकदम असं छान लागलं खायला. थोडंसंच खाल्लं पण अतिशय सुंदर अशी टेस्ट होती. चला आता आपण आपलं मक्की काढायचं काम सुरुवात करून दिली असेल. काल तर एक तुकडं झालं आहे आपलं. आज एक दुसरं तुकडं काढायचं काम चालू आहे. चला आता आपण टिफिन आणि ते चिचा खाली ठेवूयात आणि आपण पण मक्की काढायला सुरुवात करूयात. आजची मक्की एकदम छान जाणार आहे कारण थोडीशी ओलसर आहे, त्याच्यामुळे तोडायला जास्त जीवावर नाही येणार आहे. चला आता जाऊयात आपण. आधी आपण जेवण करून घेऊ कारण हे सगळे सकाळचे आलेले आहेत. सो म्हटलं चला नाना देवमध्ये जेवण करून घेऊ. आधी जेवण करून गेलं का थोडंसं राहिलं आहे. 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल ते. पेटी खायला नाही बुन कणीस भाजायला खायला चांगलं लागतं. वल्ल कणीस भाजून खायला. पेटी आहे का? पण पेटी नाही आहे काहीच. मस्त नाही तर मस्तपैकी ओलं कणीस असतं ते खूप छान लागतं. चला आता आपण जेवण करून घेऊ मस्तपैकी. सावलीला आल्यावर बरं वाटतं थोडंसं उन्हामध्ये. हे बघा ते काय शेवून चिवडा ते ना ते. चला इकडं खाली बसू दे. इथं बसता नाहीत. आज मस्त जेवणला आमरस आहे मस्तपैकी. आमरस दिलाय लताबाईने आज करून मस्तपैकी. माझ्या सासूने भज्या बी दिलेत. आयशा कुणी आणल्या? माझ्या सासूने दिल्या भज्या. आयाने भज्या आणल्या असते ना. चला काहीच मस्तपैकी भज्या पण आणल्या आहेत. शेवचिवडा पण आहे, आमरस पण आहे. आज खतरनाक काम आहे. चला आता बसूयात आपण जेवणला. आणि ते थोडंसं अर्ध तुकडं बाकी आहे ते पण आपल्याला फिनिश करायचं आहे आजच. जेवण झालं आहे आपलं. आता जाऊयात आपण मक्की तोडायला. सुरा पाणी भरायला जाणार आहे. गवार लावलेली आहे त्याला पाणी भरायचं आहे. सो तोपर्यंत तो पाईपलाईन वगैरे व्यवस्थित जोडून ठेवेन. बरेच दिवस आता तिकडं पाणी गेलं नाही तर पाईपलाईन जोडून ठेवायची आहे. सो चला आता आपण मी नाना आणि आम्ही 3 जण मक्की तोडू. सुरा चालला आता ते काम करण्यासाठी. पाईपलाईन वगैरे काही 12 सवारायचं बाकी अजून काही ते काम करेल तो. सो चला आपण सुरुवात करूयात आता. दोन लाईनी पकडल्यात मम्मीने आणि पप्पाने. आपण बघा ही अर्धी तोडूयात आता. इथं बाकी ऑलरेडी आपण काढून ठेवलेलं होतं. ह्या चारा बैलांना चारा कापलाय ना, ते बाकीची मक्की काढून ठेवली आहे. ही थोडीशी आत बघा इथपर्यंत पुढे गेली. आता ही लाईन मी पकडेल. चला आता सुरुवात करूयात. 3 लाईन आहेत आणि इकडे अजून मध्ये 3 आती अर्ध्या बाकी आहेत. आम्ही 3 जण बरोबर आहेत म्हणजे तिघांना बरोबर 3 आती येऊन लागतात. तर चला आता आपण इथनं सुरुवात करूयात. हे बघा ह्या साईडला मस्त मोकळी मक्की आहे आणि फटाफट काम होईल हे. कारण मोकळी पण आहे थोडीशी. मागची मक्की जी होती ना ती खूपच दाट होती, त्याच्यामुळे तोडायला खूपच जीवावर जायचं ते. कालच्या मक्कीमध्ये ना इतकं दाट मक्की होती ती, त्याच्यामुळे खूपच जीवावर गेली.
ही मस्तपैकी मोकळी आहे. मग हे तुम्ही बघू शकता तुम्ही इथं की किती मस्तपैकी मोकळी मक्की आहे. तर चला आता सुरुवात तर केली आपण. अर्ध्या 1 तासात होऊन जाईल हे काम. आणि मस्तपैकी काम झालं की घरी जाऊयात, आराम करूयात. झालं सगळ्या मक्की काढून झाल्या. एक राहिलं ना ते पूर्ण गरम झाले बाई. ऊन जबरदस्त पडलं ना. चला आता सावलीत जाऊत आपण बसायला. इकडचं सगळं झालं, बरं झालं. इकडचा अर्धा पार्ट ना आपला काढला गेलेला होता बघा, हा इकडचा, म्हणून लवकर होऊन गेलं. सो आता मस्तपैकी सावलीत जाऊ, थोडंसं बसू, आराम करू. हे मम्मींचं पण झालं, थोडंसं एवढाच पार्ट राहिला आहे फक्त. चला आता हे झालं की आपण जाऊयात तिकडं सावलीत बसायला. चला गाईज, थोडा वेळ आराम केला. आता बघा इथं गवाऱ्या लावल्या आहेत ना, त्याला पाणी लावून दिलं आहे बघा. मम्मी पप्पा ते पण मस्त सावलीखाली बसलेत, लिंबाच्या सावलीखाली. सुराने पाणी लावलं आहे. आता हे जातील घरी, आपण थोडा वेळ पाणी भरू मस्तपैकी. मम्मी पप्पा सुरा जातील घरी, कारण आंघोळ बाकी आहे त्यांची. ते जातील, नंतर सुरा आला की मग आपण पण घरी जाणार आहोत. आता थोडा वेळ आपण पाणी भरू, तोपर्यंत सुरा जाईल घरी, मस्तपैकी आंघोळ करून येईल, फ्रेश होईल. सुरा गेला घरी. आता आपण मस्त पाणी भरून घेऊयात ह्याला. हे बघा लावलं आहे पाणी या साईडला. हां मस्तपैकी बघा, ह्याच्यात थंडगार लागतं आहे बघा. हे एकदम मस्त थंडगार पाणी लागतं आहे. हे बघा पाणी भरत आहेत. गवाऱ्या लावल्या आहेत तिथं. सो पहिलं पाणी आहे, त्याच्यामुळे खूपच पाणी जिरतं आहे खाली. खूप वेळ लागतो आहे, हळूहळू पाणी जातं आहे. कारण बरेच दिवस जमीन खाली असल्यामुळे इथं पाणी बरंच खाली मुरेल, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो. मस्तपैकी पाणी लावून द्यायचं. आणि इथं बघा निंब आहे आपला, निंबाच्या खाली येऊन बसायचं मस्तपैकी. आता लावलं आहे पाणी. एका साठीला 10 ते 15 मिनिट लागत आहेत. मस्त तोपर्यंत सावलीत येऊन बसायचं, जास्त पण टेन्शन नाही घ्यायचं, मस्तपैकी भरायचं. हे बघा पाणी येतं आहे. सुरा येऊन गेला. आता मस्त आपण घरी जाणार. अरे गाडी बाईक पडली रे खाली, त्या साईडला बघा काहीच बाईक खाली पडून गेली. ह्या सुरांनी मस्त लच्छी आणली आपल्यासाठी. चला आता मस्त लच्छी पिऊयात आणि घरी जाऊयात आपण. चला गाईज, लच्छी पिऊन घेऊ मस्तपैकी थंडगार उन्हामध्ये. मस्त थंड थंड लच्छी. या लच्छी प्यायला. वा थंडगार लागतं आहे मस्त एकदम उन्हामध्ये. एकच नंबर आहे. लच्छी पेली मस्तपैकी. सोरा घेऊन आला होता लच्छी. बघा हे एवढं भरलं गेलं आहे आपलं. आता पुढचा जो पार्ट येतो सुरा भरेल. आपण मस्तपैकी आता घरी जाऊ, थोडं फ्रेश व्हावं लागेल. मी पण आंघोळ करावं लागेल मला पण. सकाळी केली पण परत आता करावं लागेल किंवा सुरा करून आला आंघोळ. चला आता जाऊयात आपण घरी. चला गाईज, या आताच शेतातनं आलो. डांगर खायला बसलो. डांगर खातात. डांगर थंडगार मस्तपैकी. सुराने लच्छी आणली होती, तुला नाही आणली? नाही गे, वावरात आणली होती मला सुराने. चला गाईज, आता मस्त लच्छी पण पिली. आता डांगर खाऊयात मस्तपैकी. हात नको कापायला. मस्त थंडगार आहे, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता लग्न बघा खालून चिर राहतो ना. चलो गाईज, मस्तपैकी डांगर खाल्लं. आता बघा हे कुल्फ्या खात आहे तिथं. कुल्फ्या आणलेली यांनी. आंघोळी झाल्या सर्वांच्या. आता मस्तपैकी आराम करूयात, एकदम भारी. हा 1-2च घासात खाऊन नाही घेता येत. हा दगल आता बाई तू म्हणे ना. हा दगतन. आणि तू कशी म्हणते दिले भाऊ हे करतो. हा दगतन. हिला तर माहीत लागतो, कामच करायला पाहिजे अशीच म्हणत काय. काय हसू दे. खाऊ दे ना कुल्फी.
खाऊ दे कुल्फी. चला गाईज आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करू. चलो गाईज झाली झोप मस्तपैकी. झोपलो होतो बराच वेळ. आता 5-5:30 वाजून गेले. चला आता थोडं फ्रेश होऊयात. आता असतो कधी ते आता लय गॉड आहे रे. थंड पाहिजे होतं अजून तर असं थंड व्हायला पाहिजे. थंड पाहिजे थंड. थंड राहील ना गोड बी लागत होतं अंगाला. आता हे इतकं गरम आहे ना बेकार. इकडं फिरण्यासाठी आलो होतो. बाळूमाच्या मंदिराकडनं आलो इकडं. या साईडला बघा बटुमाच्या टपरीवर आलो होतो या साईडला हॉटेलवर. सो मस्त थोडं बसलो. बराच वेळ बसलो इथे. आणि आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.